आमच्या भजन डब्यामध्ये भेटतात रोज वडे. आमच्या भजन डब्यामध्ये भेटतात रोज वडे. तरी तुम्ही रोज भजनालयात जावा. Concrete dreams where the neon glows. Every block tells a tale the whole city knows. गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार. परत तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता ऑफिसमध्ये चाललो आहे आता. तर पाऊस पडतो आहे. ॲक्च्युली एवढं फ्रेश झालं आणि आज आहे डे 6. तर तुम्हाला पण माहिती आहे की 15 days चॅलेंज चालू आहे. पण आज असं झालं की आज काय माहीत अलार्म पण नाही वाजला की वाजला मला ऐकायला नाही आलं. आणि सेकंड गोष्ट, आज जिमला गेलोच नाही, उठलोच नाही आज. आणि पावसामुळे एवढी मस्त झोप लागली, अख्खं गार झालेलं. बट आजचं टार्गेट सोडणार नाही. संध्याकाळी काही ना काहीतरी करेल, भले लेट झालं तरी चालेल, पण रनिंग वगैरे नक्की करेल. अरे वा, आज गाडी पण लेट झाली. आता जस्ट गाडी आली. नशिबा 9 वाजले. माझी 9:02ची गाडी असते, ही गाडी 8:53ला येते. पण नशीब चांगलं आहे की गाडी पण जे आहे आत्ता झाली आहे. आमच्या ट्रेनच्या ग्रुपमध्ये एक सौरभ नावाचा मित्र आहे. तर त्याचा काल वाढदिवस होता, पण तो काल अवेलेबल नव्हता, म्हणून त्याचा आज बड्डे सेलिब्रेट केला. तर ट्रेनमध्येच केक कापला आणि ट्रेनमध्येच आज वडापाव पार्टी झाली. सगळ्यांनी एवढं एन्जॉय केलं की जसं मी अगोदर व्हिडिओ बनवलेले की मुंबईचे लोक कसे एन्जॉय करतात, तर त्याचा अजून एक सीन की छोट्या टायमामध्ये, कमी टायमामध्ये, तर गर्दीच्या टायमामध्ये सुद्धा लोक कसे एन्जॉय करतात बघा. बार बार दिन ये आए, 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 तुम जियो हजारों साल मेरे लिए आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे. अशा आमच्या ट्रेन मध्ये भजनामध्ये पण वडे समोसे येत राहतात. आमच्या मित्रांकडे येत राहतात. वा 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 वा. आज वडे पार्टी ट्रेन मध्ये वडे पार्टी, वडे पार्टी, वडापाव पार्टी. इकडे पाव आहे, पाव थोडी चटणी आहे. आज आमच्या भजन डब्यामध्ये भेटतात रोज वडे. आमच्या भजन डब्यामध्ये भेटतात रोज वडे. तरी तुम्ही रोज भजनालयात जावा ना गडे. वडापाव पार्टी फुल एन्जॉय, फुल एन्जॉय. क्या बात है. ओ फुल एन्जॉय. ओ वडापाव फुल एन्जॉय. बर्थडे दे, त्याचा बर्थडे वडेपाव यांनी आणला. फुल मजा, फुल मजा. आजच्या ब्लॉग मध्ये फुल मजा. आजचा ब्लॉग वडापाव पार्टी, वडापाव पार्टी आणि वाढदिवस. आणि असा वडा मी पाहिलंच नाही. पहिल्यांदा वडा बघतोय. जबरदस्त वडा आहे. एक नंबर. माझा 15 days चॅलेंज. हमारे गुप्ता अंकल का हाथ रोटी फटाफट देना तिथं स्पीड. वडा नंबर. जाऊ दे. कोणी इंटरेस्टेड असेल ट्रेन मध्ये धंदा चालू करा, मस्त धंदा होईल तुमचं. आम्हाला ब्लॉग चालू आहे. माझ्याकडे बोले कोणी इंटरेस्टेड असेल त्याच्यामध्ये धंदा चालू करा, मस्त धंदा होईल तुमचा. वडापावचा सकाळी दाखवतो सुख म्हणजे नक्की काय असतं. सुख म्हणजे नक्की वडापाव असतो. 2 वडापाव असतो. दोस्ती वो नहीं, दोस्ती वो नहीं जो जान देती है, दोस्ती वो भी नहीं जो मुस्कान देती है. अरे दोस्ती तो वो है यारो
जो पानी में गिरा हुआ आंसू भी पहचान लेती है। आज फुल मजा आली ट्रेनमध्ये. वडापाव पार्टी झाली. अशा प्रकारे रोज एन्जॉय करतो. अशा काही गोष्टी ट्रेनमध्ये होत असतात ना, त्यामुळे सफरचा मजा कधी कमी नाही होत. आता जस्ट सांताक्रूझ स्टेशनला पोहोचलोय. आता जॉबसाठी चाललोय. तेच बोलत होतो. आता जस्ट सांताक्रूझ स्टेशनला पोहोचलोय. आज मस्त पाऊस पडतोय. फुल एकदम तुफान पाऊस पडतोय मुंबईमध्ये आणि सगळं एकदम हिरवं हिरवं झालं. आणि असं ना, पहिला पाऊस पडला की सगळं धूळ खाली बसतो, तर त्यामुळे एकदम सगळं क्लिअर दिसतंय सगळीकडे. खुल जा. आणि पाणी भरायला पण चालू झालं. काय बोलायचं, पहिलाच पाऊस. वातावरण असं आहे की असं वाटतंय की ऑफिसला जाऊच नाही, डायरेक्ट जाऊन झोपून घ्यावं घरी जाऊन. पण मस्त वाटतंय, बेस्ट वाटतंय. खरंच कंटाळा आलाय आज तर. संध्याकाळच्या टायमाला असं वाटतं की सगळे लोक दादरलाच येतात. ते रील येतं ना, सब आ गए ना भाई कोई रहतो नहीं गया, ऐसी सिच्युएशन हो जाती है दादर में. स्टील आता ऑफिसवरून सुटलोय. ऑफिस सुटलं, घरी आलो. घरी आल्यावर म्हटलं की तुमच्यावर एका टॉपिकवर 2 मिनटं फक्त मी बोलू. आज एक मयंक लोहार नावाच्या मुलाचा आज ट्रेनमध्ये मृत्यू झाला. तो काय मॅटर झाला हे सगळ्यांनाच माहिती आहे. आज त्याच्या व्हिडिओ एवढ्या व्हायरल होत आहे त्या गोष्टीच्या की एक फक्त पावसामध्ये डोअर चालू ठेवायचा की बंद ठेवायचा या छोट्याशा वादामुळे आज किती मोठं नुकसान झालं. आज त्या स्वतःच्या मुलाचं, त्याच्या घरच्याचं पण नुकसान झालं. सेकंड ज्या माणसाने केलं त्याचे पण लाईफची बरबाद झाली. तर मला एवढंच म्हणायचं की मुंबई लोकल जी आहे ते एक लाखो लोकांची जीवनदान आहे. त्याला जीवनवाहिनीसुद्धा म्हणतो की आपण त्याला मुंबईची लाईफलाईन म्हणतो. तर तिथे धक्कामुक्की होते, गर्दी होते, मानतो सगळ्या गोष्टी होतात. पण थोडाफार आपला संयम ठेवत जा, आपले थोडेफार पेशन्स मोठे ठेवत जा. प्रॉब्लेमपेक्षा माणुसकीला मोठा मान देत जा. तर अशा गोष्टी होणं टाळतील. तर आपण ह्यापासून एक पुढे पॉझिटिव्ह संदेश पोचू की ह्याच्या पुढे काहीही झालं तर आपण मोठं समजून दुसऱ्याला माफ करा. या कधी कधी आपण छोटं बनलं तरी काही प्रॉब्लेम होत नाही. पण अशा गोष्टी घडण्यापासून टाळतात. आपलं तर नुकसान होतं, पण परिवाराचं सुद्धा नुकसान होतं. ठीक आहे, जी आता गोष्ट झाली त्याच्याशी आपण आता काही करू नाही शकत, पण एक नक्की पॉझिटिव्ह संदेश नक्की आपण पोहोचवू शकतो की लोकलमध्ये जेव्हा आपण प्रवास करतो थोडासा संयम ठेवा. राग असतो, दिवसामध्ये लोकांच्या कामाचं टेन्शन असतं, बट तो टेन्शन, तो प्रेशर असतो, तो अशा नका बाहेर काढू की त्याच्यामुळे सगळ्यांना त्रास होईल, स्वतःला पण होईल आणि बाकीच्यांना पण होईल. तर हा व्हिडिओ इथेच संपवतो. ह्या टॉपिकवर बोलणं जास्ती चांगलं नाही आहे, तर व्हिडिओ इथेच थांबवतो. व्हिडिओ कशी वाटली बाकी नक्की सांगा. ट्रेनमधला आजचा प्रवास कसा झाला नक्की कळवा कमेंट थ्रू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव. Rolling down the boulevard, sun hitting my shades. Riding low and slow, this vibe